कोवळ्या फणसाची भाजी करण्यासाठी अगोदर हाताला तेल लावून घ्यायचं, फणस कट करून बारीक बारीक कट करायचं आहे आणि हळदीच्या पाण्यात ठेवून द्यायचे 10 मिनिटांसाठी. 2 शिट्टीमध्ये वाफवून घ्यायचं आहे. आता कढईमध्ये तेल ॲड करून त्यामध्ये कांदा आणि खोबरं फ्राय करून घ्यायचं आहे. आता त्यामध्ये अजून थोडंसं तेल ॲड करून आपला वाफवलेला फणस शॅलो फ्राय करून घ्यायचा आहे क्रिस्पी होईपर्यंत. आता तेलामध्ये खडे मसाले, अद्रक, लसूण, मिरचीची पेस्ट ॲड करायची आहे, कांद्याची पेस्ट ॲड करायची आहे आणि फ्राय करून घ्यायचं आहे. 2 टोमॅटोची प्युरी ॲड करायची आहे आणि छान असं शिजवून घ्यायचे 5 मिनिटांपर्यंत. मसाल्यामध्ये आगरी कोळी मसाला, हळद, काश्मीरी मिरची पावडर, गरम मसाला, चिकन मसाला आणि मीठ ॲड करायचं आहे. चिकन मसाला नसेल तर तुम्ही किचन किंग मसाला ॲड करू शकता. 1 मिनिटापर्यंत मसाले फ्राय करून घ्यायचे. त्यामध्ये आता फ्राय केलेला फणस ॲड करायचा आहे आणि छान असं फिरवून घ्यायचं आहे आणि वरून कोथिंबीर आणि गरम मसाला ॲड करायचा आहे. 10 मिनिटं शिजवून द्यायचे आणि आपली भाजी रेडी झालेली आहे. तुम्ही नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.